मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यानं सरकार हैराण झालं होतं. अशातच बंजारा समाजानंही आंदोलनाची ठिणगी पेटवली आणि आता धोबी समाज पण सरसावलाय. आरक्षणाच्या या रणांगणात प्रत्येक समाज आपला हक्क मागतोय आणि सरकार मात्र गोंधळलेल्या खेळाडूसारखं सावरतंय. पण प्रश्न असा आहे की हे आंदोलन सरकारला कोपऱ्यात नेणार का? आणि त्यामुळेच अशा चर्चा आहेत का की नेमकं फडणवीस कोणत्या मुहूर्तावर मुख्यमंत्री झाले होते? कारण एवढं संकट मागोमाग काय येतायत याबद्दलच सविस्तर बोलूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शिवानी पाटील आणि तुम्ही पाहताय आजचा आवाज. महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा संपायचं काय नाव घेना. कालपर्यंत मराठा समाजाच्या आंदोलनानं सरकारचं डोकं भंडावून सोडलं होतं व बंजारा समाजानं मैदानात उतरून दबाव वाढवला आणि आता बघा, धोबी समाज देखील अक्षरशः ॲक्शन मोडवर आलाय. आता सरकारसमोर नवं आव्हान उभं राहिलंय. प्रश्न फक्त आरक्षणाचाच नाहीये, तर न्याय आणि ऐतिहासिक हक्कांचा आहे. तुम्हाला माहितीच असेल, मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारनं हैदराबाद गॅझेटमधील नोंदींना मान्यता दिली. या निर्णयानंतर राज्यात वाद निर्माण झाला, कारण ओबीसी समाज म्हणतोय की हे आमचं आरक्षण आहे आणि सरकार त्यावर गदा आणतंय. हा वाद सुरू असतानाच धोबी समाज पुढे आला आणि त्यांनी म्हटलं, जर मराठ्यांना ब्रिटिशकालीन नोंदींवरून कुणबी जातीचं प्रमाणपत्र देता येतं तर आम्हालाही आमचा ऐतिहासिक हक्क मिळायला हवा. धोबी समाजाचं म्हणणं खूप ठोस आहे. ब्रिटिश काळात विदर्भाचा समावेश सीपी आणि बेरार प्रांतात होता. त्या काळात धोबी समाजाचा समावेश अनुसूचित जातींमध्ये म्हणजेच एससीमध्ये होता. पण 1960 नंतर जेव्हा भाषित प्रांतरचना झाली आणि विदर्भाचा समावेश संयुक्त महाराष्ट्रात झाला, तेव्हा तत्कालीन सरकारनं धोबी समाजाला ओबीसी वर्गात टाकलं. म्हणजे एकाच समाजाचा दर्जा सीमारेषा ओलांडल्या की बदलतो. मध्य प्रदेशातल्या धोबी समाज आजही अनुसूचित जातींमध्ये आणि महाराष्ट्रातल्या मात्र ओबीसीमध्ये. हे कसं काय शक्य आहे, असा प्रश्न आज समाज विचारतोय. धोबी समाजाची नेते संजय भेलकर यांच्या नेतृत्वात एक प्रतिनिधी मंडळ अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलं. त्यांनी सहसचिव आशा पठाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयात निवेदन दिलं. त्यामध्ये मनीष वानखेडे, अरविंद क्षीरसागर, राजू सेलुकर, योगेश शिरपूरकर, नितीन रामटेकर, रमेश काळे, दीपक सौदागर आणि मनोज कापसा अशा अनेक समाज नेत्यांचा समावेश होता. त्यांची मागणी अगदी स्पष्ट होती. महाराष्ट्रातील सर्व धोबी समाजाला अनुसूचित जातींचे प्रमाणपत्र द्यावं, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन होईल. आता ही धमकी केवळ शब्दातली नाहीये, कारण समाजानं सांगितलं की आम्ही शांततेच्या मार्गाने अनेक वेळा प्रयत्न केले, मोर्चे काढले, धरणे धरली, पण सरकारनं आमचं ऐकलंच नाही. आता मात्र आमचाही संयम संपत चाललाय. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारची डोकेदुखी वाढणार हे नक्की. कारण एकीकडे मराठा समाजाचं आंदोलन, दुसरीकडे बंजारा समाजाची नाराजी आणि आता धोबी समाजाचं उग्र होणं, हे तिन्ही मिळून सरकारला सत्तेवरचा ताण वाढवणार आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर सरकारनं काही प्रमाणात मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या आणि त्यानंतर धोबी समाजालाही आशेचा किरण दिसू लागलाय. त्यांना वाटतंय, जर मराठ्यांना गॅझेट नोंदीवरून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात असेल तर आमच्या ब्रिटिशकालीन नोंदींनाही मान्यता का मिळू शकत नाही. आता विदर्भातल्या धोबी समाजानं मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन आंदोलन उभारण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात बैठका घेतल्या जात आहेत. समाजातील तरुण, महिला, वृद्ध सगळे एकत्र येत आहेत आणि सर्वांचं एकच म्हणणं आहे, आम्हालाही आमचा न्याय मिळायलाच पाहिजे. राज्य सरकारसमोर आता नवं समीकरण उभं राहिलंय. मराठा, बंजारा, कुणबी आणि आता धोबी समाज हे सगळे आरक्षणासाठी मैदानात आहेत. याच पार्श्वभूमीवर लोक आता विचारतायत, फडणवीस कोणत्या मुहूर्तावर मुख्यमंत्री झालेत? कारण प्रत्येक महिन्यात नवा समाज, नवी मागणी आणि नवं आंदोलन. त्यामुळे सरकारला आता ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण जर धोबी समाजाचं आंदोलन वाढलं तर ते फक्त आरक्षणापुरतं मर्यादित राहणार नाही, तर तो न्याय, समानता आणि ओळख या सगळ्या प्रश्नांचा मोठा लढा ठरेल आणि महाराष्ट्रात पुढची मोठी सामाजिक उलथापालथ होऊ शकते. एकूणच काय, तर आज परिस्थिती अशी आहे की राज्यातील प्रत्येक समाज आपल्या इतिहासातील न्यायासाठी, आपल्या ओळखीच्या हक्कासाठी लढतोय. प्रश्न फक्त आरक्षणाचा नाहीये, तर आमचं स्थान कुठं या ओळखीचं आहे. धोबी समाजाचं आंदोलन या संघर्षाला नवा आयाम देणार हे निश्चित. आता पाहायचं म्हणजे सरकार यावर काय भूमिका घेतं आणि फडणवीस या नव्या आंदोलनाच्या वादळाला कसं तोंड देतात. खरं तर धोबी समाज म्हणजे केवळ एक पारंपरिक व्यवसाय करणारा समाज नाहीये, तर तो महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेतील एक महत्त्वाचा घटक आहे. या समाजाची उपस्थिती राज्यभर, विशेष करून विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे. अंदाजे महाराष्ट्रात 25 ते 30 लाखांपर्यंत धोबी समाजाची लोकसंख्या असल्याचं मानलं जातं. ग्रामीण भागात त्यांच्या संख्या जास्त आहेत, कारण पारंपरिक पद्धतीनं ते धुलाई, वस्त्रसेवा आणि इतर श्रमप्रधान कामांशी जोडलेले राहिलेत.
पण खरी ताकद केवळ लोकसंख्येत नाही, ती आहे एकजुटीत आणि संघटनेत. गेल्या काही वर्षात धोबी समाजानं आपली संघटनात्मक रचना मजबूत केली आहे. संजय भिलकर, मनीष वानखेडे, अरविंद क्षीरसागर अशा अनेक नेत्यांच्या नेतृत्वाखाली समाज एकत्र येतोय. जिल्ह्यापासून राज्यस्तरापर्यंत वेगवेगळ्या संघटना आणि मंच उभे राहिलेत, जे आता आरक्षण आणि हक्कांसाठी थेट सरकारसमोर उभे ठाकलेत. राजकीयदृष्ट्या पाहिलं तर धोबी समाज पारंपरिकरित्या कोणत्याही पक्षाशी निगडीत राहिलेला नाहीये, पण निवडणुकीत ते निर्णायक मतदार म्हणून गणले जातात. ग्रामीण भागात, विशेष करून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये या समाजाचा चांगलाच प्रभाव आहे. अनेक ठिकाणी धोबी समाजाचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेत. सध्या समाजात नव्या पिढीचा एक मोठा बदल दिसतोय. शिक्षण, नोकऱ्या आणि सामाजिक हक्कांविषयी जागृती वाढली आणि म्हणूनच आता ते फक्त पारंपरिक कामापुरते मर्यादित राहिलेले नाहीयेत, तर ते आता हक्कांसाठी आवाज उठवतात, आंदोलनं करतात आणि धोरण निर्मितीत आपली भूमिका मागतात. असो, तुम्हाला या समाजाबद्दल काय वाटतं? धोबी समाजाच्या आंदोलनाला यश येईल का? यावर तुमचं मत काय ते आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आजचा आवाज सबस्क्राईब करायला विसरू नका.